कॉर्पोरेशन इलेक्शन नंतर 2007च्या मनसेने मराठी मुद्द्यावर कॉन्सन्ट्रेट केल्यावर जे काय मारामाऱ्या झाला, जो काय हिंसाचार झाला, त्यामुळे या मनसेचे जे चांगलं काम आहे, विधायक काम आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही. पहिली गोष्ट म्हणजे माझी जी पहिली सभा झाली त्याची अजूनही माझ्याकडे भाषण आहे आणि त्याच्यात पण मी हे बोललो होतो की 19 मार्च 2007 मराठी अस्मितेच्या आड येणाऱ्यांची तडजोड केली जाणार नाही. हे माझं तेव्हा पण वाक्य होतंच. त्या भाषणामध्ये हे वाक्य आहे. त्याच्यानंतर या ज्या सगळ्या घटना ज्या सुरू झाल्या बरं का, त्या काय मी निर्माण केलेल्या नव्हत्या, त्या घडत गेलेल्या गोष्टी आहेत त्या, कळलं का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व प्रकारची माणसं तुमच्याकडे लागतात, सर्व प्रकारची लोक. आणि तो माझा जो रस्त्यावरती उतरणारा जो माझा मुलगा आहे माझ्या पक्षामधला, तो एज्युकेटेड आहे, तो शिकलेला आहे, तो त्याला राग येऊन तो रस्त्यावरती का उतरतो ही देखील गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे. ही पण आपण लक्षात घेतली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये काय किंवा देशामध्ये काय अनेकदा अशी अनेक आंदोलनं झाली, मग ती जॉर्ज फर्नांडिसांची असतील ना तर अनेक लोक, त्याला देखील सुशिक्षित वर्ग रस्त्यावरती उतरलाच होता. हा सुशिक्षित आणि अशिक्षित असा विषय नाहीये, हा विषय रागाचा आहे, हा विषय अस्मितेचा आहे. आणि त्याच्यासाठी ज्यावेळेला महिला इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळेला रस्त्यावरती उतरतात, त्याचा काय तुम्ही शिक्षणाशी संबंध लावणार का प्रत्येक वेळेला? हा विषय अस्मितेशी येतो, हा विषय रागाशी येतो. तुमचं म्हणणे रागातून ही हिंसा होते किंवा शेवटी राग कोणाला गंमत पडून नाही ना करत आहे. साधी गोष्ट आहे, महाराष्ट्रामधल्या दुकानांवरच्या पाट्या मराठी असल्या पाहिजेत, ही मागणी किती वर्ष होती. मी फक्त 1 महिन्याची फक्त नोटीस दिली आणि 10व्या दिवशी काउंटडाऊन लावला, झालं ना. हे मान्य आहे. नाही, राज ठाकरेंचं नाव घेतल्यावर टॅक्सीवाला सुद्धा जिथे सोडायचं तिथे सोडतो. हे काय माहिती, गब्बर सिंग लेवलला नको. पण प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये का असं करावं लागतं. तुम्हाला सरळ निवेदन दिल्यानंतर पण समजा तुम्हाला तुमची एवढी जर मगरुरी असेल त्याचं काय करायचं. म्हणजे आज प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या भाषेमध्ये पाट्या असताना महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, आपण पुण्यामध्ये, या ठिकाणी आपण ठाण्यामध्ये ज्याला सांगतो की बाबा तुम्ही मराठीमध्ये पाट्या लावल्या पाहिजे, ह्याच्या विरोधात कोर्टात जातात. आणि कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सहनशीलतेच्या पलीकडच्या. मी असले बाबा बरं कानाखालीच आवाज काढला नाही, दुसरी नाही भाषा आहे ना कळत. मनसे जेव्हा तुम्ही सुरुवात केली 2006 साली आणि 19 मार्च 2006 शिवाजी पार्कवरची सभा, तुमचं भाषण, जिथे तुम्ही महाराष्ट्राचं एक स्वप्न लोकांना सांगितलं. त्यानंतर हा झेंडा आला ज्याच्यामध्ये भगवा रंग आहे, हिरवा रंग आहे, निळा रंग आहे. तेव्हा असं वाटलं होतं की राज ठाकरे महाराष्ट्रात एक नवा उदारमतवादी पक्ष, ज्याला लिबरल पार्टी म्हणतात, निर्माण करणार आहे. तुमच्या मराठीच्या आंदोलनानंतर असं वाटायला लागलं की राज ठाकरे शिवसेनेसारखाच एक पक्ष निर्माण करतायत. तुम्हाला नेमकं करायचं आहे का? नाही, तसं नाहीये. या सगळ्या याच्यामध्ये जे वर्षानुवर्ष इथे राहत आहेत लोक बरं का, त्यांच्या विरोधात मी कधी काय बोललो. माझ्या अनेक गुजराती मित्र आहेत ज्यांना मराठी उत्तम बोलता येतं बरं का. अनेक माझे ज्याला आपण माझे सुरेश गुप्ता नावाचे, त्यांचं इथे साने गुरुजी महाविद्यालयामध्ये शिक्षण झाले, उत्तम मराठी बोलतात. असे अनेक लोक आहेत. त्यांचा काय हेतू नाहीये मुंबई स्वतंत्र करा किंवा काहीतरी. म्हणजे मला ज्या वेळेला अशा प्रकारचा वास यायला लागेल त्यावेळेला त्याच्याही विरोधात मी बोलेन. आणि सर्वांना बरोबर घेऊन जायचंच आहे. तुम्हाला लिबरल पार्टीच निर्माण करायची. मला घेऊन सर्वांना जायचंच आहे. पण हे घेऊन जात असताना जर समजा तुमच्या मनात जर समजा या महाराष्ट्राविषयी काही जर वेगळं असेल आणि तुम्ही जर वेगळ्या गोष्टी करायला लागलात, तुम्ही इथल्या स्थानिकांना, इथल्या लोकांना जर समजा तुम्ही मान द्यायचा बंद केलात, तुम्ही इथली भाषा ही समजा दुय्यम तिय्यम दर्जाची तुम्ही मानायला लागलात, तर त्यांच्या विरोधात संघर्ष माझा असणारच आहे. मी पक्ष स्थापन करताना मला नवनिर्माण सेना असा पण पक्ष मला स्थापन करता आला असता, पण मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष स्थापन केला. माझी बाउंड्री ही महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी करणार. तिथे जर एखादं षडयंत्र अशा प्रकारे महाराष्ट्राच्या विरोधात समजा असेल, महाराष्ट्रातल्या शहरांच्या विरोधात असेल, तिथे मी तुटूनच पडणार. ते लिबरल मला काही कळत नाही ते बरं का. मी आहे सगळ्यांशी नीट आहे, सारखं आहे, व्यवस्थित आहे. पण या रंगांना काहीतरी अर्थ होता. या निळा रंग दलित यायला पाहिजेत, हिरवा रंग. पण माझ्या मते मी दलित किंवा महाराष्ट्रातले मुसलमान यांना मी मराठीच बोलतो किंवा मराठीच मानतो. आणि ते मराठीच आहेत की. महाराष्ट्रामधला जो दलित समाज
दलित बांधव जो आहे तो मराठीच आहे की. तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणणार, मराठी नाही म्हणणार? आणि बाबासाहेब आंबेडकरांनी देखील याविषयी, मराठीविषयी त्यांनी भूमिका मांडलेली आहे, जी माझ्या भाषणामध्ये मी सांगितली होती की त्यांनी मराठी माणसाविषयी काय भूमिका मांडली आहे. उत्तर प्रदेश, बिहार या सगळ्या गोष्टींबद्दल ते काय बोलले होते तेव्हा या सगळ्या गोष्टी मी मांडल्या. त्याच्यामुळे हे जे आहेत, हा विषय रंगांचा नसून ह्या सगळ्या महाराष्ट्रामधले लोक ज्यांना मराठी भाषेवरती प्रेम आहे, जी मराठी भाषा, आता राजन खान सारखा माणूस, त्यांना काय खान म्हणून बघायचं? उत्तम मराठी माणूस. ते म्हणजे तुम्हाला इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स करायचं आहे, सर्वसमावेशक पॉलिटिक्स करायचं आहे, की तुम्हाला दुसरी शिवसेना निर्माण करायची? हे लोकांना अजून कळत नाही. मला बघा, मी माझ्या आत्ता ज्या विचाराने जातो की बाबा हे दुसरी शिवसेना किंवा तिसरी शिवसेना, ही काय मुंबई नाही हो. मुंबई, नवी मुंबई, मग अजून कुठची ती मुंबई, हा काय तसा भाग नाहीये. नाही, याचा अर्थ असा आहे, मी जे करतोय, ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या अत्यंत, मी माझं आपण काम करणं ज्याला म्हणतो आपण, ते अत्यंत निष्ठुरपणे नाही म्हणत, पण एक निर्दयीपणे ह्या सगळ्या गोष्टींचा निकाल लागला पाहिजे या गोष्टींचा. आणि त्याच्यामध्ये जर समजा महाराष्ट्राकडे जर समजा कोणीतरी वाकड्या नजरेने समजा पाहत असेल तर ती गोष्ट चव्हाट्यावरती मांडली पाहिजे आणि त्याच्यासाठी समजावून सांगू. शिवसेनेत असताना जेव्हा मी तुम्हाला अनेकदा विचारलेलं आहे, उद्धव ठाकरेंना विचारलेलं आहे, राज ठाकरे हा करिश्मा आहे, राज ठाकरे हा नेता आहे आणि उद्धव ठाकरे हे चांगले ऍडमिनिस्ट्रेटर आहे, अजूनही तुम्हाला हे वाटत नाही का की दोघांची ताकद एकत्र असती तर अधिक मोठी शक्ती महाराष्ट्रात निर्माण झाली? नाही, मला असं वाटतं इतर अनेकांना वाटत नाही. इतर अनेकांना म्हणजे इतर आजूबाजूच्या अनेकांना वाटत नसावं कदाचित. ते त्यांनी काड्या मारले अर्थातच ना. हे शेवटी कसं आहे, आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट बघत असतो, बोलत असतो, बरं का, त्यावेळेला, आणि मला असं वाटतं की आता त्या गोष्टींपासून खूप आपण पुढे आलेलो आहे. ते झालंय त्या गोष्टी सोडून. पण या भांडणातला कडवटपणा तर कमी करता येईल की नाही? पण कडवटपणा, मी परत तेच सांगतो ना, हा काही वैयक्तिक विषय नाही आहे, हा कुठच्या काही प्रॉपर्टीवरचा वाद नाही आहे, बरं का. मी मगाशी तुम्ही बोललात त्याप्रमाणे असा काही तो प्रॉपर्टीवरचा वाद नाही आहे. आणि मी माझ्या रस्त्याने चाललोय, इतर कोणी कशा रस्त्याने जावं. मला या सगळ्या वैयक्तिक याच्यामध्ये बाळासाहेबांकडे यायचं आहे. अजूनही असं दिसतंय की बाळासाहेबांच्या छायेतून तुम्ही बाहेर येत नाही आहात. एक पोरकेपणाचं जे दुःख असतं, इतकं जवळ होतं तुमचं, तुमचे वडीलही आता नाहीये, एक पोरकेपणाचं जे दुःख असतं. आता मला राजकारणाकडून उत्तर नको आहे, मला राज ठाकरेंकडून, एका पुतण्याकडून उत्तर पाहिजे. अजून आहे तुमच्या मनात? अजून वाटतं? कारण दरवेळेला आजारी पडल्यावर पहिल्यांदा भेटायला कोण जातात तर राज ठाकरे जातात, सगळे मतभेद विसरून जातात. नाही, मतभेदाचा काही प्रश्नच नाही ना. शेवटी ते घर असतं, त्याला काय तुम्ही करणार. वाटतं बाळासाहेबांनी असं करायला नको होतं. काय जे काय झालेलं आहे ते झालं आता. पण अजून त्यांच्या छायेत तुम्ही आहात, त्यांची आठवण रोज येते. हो, येतेच. मागे तुम्ही मला सांगितलं तर त्यांचे अजून फोन येतात. अजून फोन येतात? आत्ता बरेच दिवस नाही आलेत. बोलणं आता हॉस्पिटलमध्ये वगैरे. पूर्वी व्यंगचित्रांबद्दल तुम्ही मनसे काढल्यावरही तुमचं बोलणं व्हायचं त्यांचे. अजून होतं? आत्ता काही दिवस, काही महिने नाही झाले. ते आजारी होते, त्याच्यामध्ये वैयक्तिक संपर्क असतो. मला आणखीन एक विचारायचं आहे, ठाकरे घराण्याची चौथी पिढी आता राजकारणात ऑलमोस्ट आलेली आहे. आदित्य ठाकरे राजकारणात आलेला आहे. या चौथ्या पिढीला तुम्ही काय सांगाल? तुम्हालाही मुलं आहेत, तुमचीही मुलं राजकारणात येणार आहेत का? मला वाटत नाही. हे बघा, मी पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मला जे बाळासाहेबांनी सांगितलं, बाळासाहेबांना जे माझ्या आजोबांनी सांगितलं, शेवटी तुम्ही राजकारण असू देत, चित्रपट असू देत, नाहीतर क्रिकेट असू देत, कुठचीही गोष्ट असू दे, उद्योग असू दे, तिथे तुम्हाला लादून चालत नाही. शेवटी लोक स्वीकारत असतात. हे सगळं त्या मायबाप जनतेवरती अवलंबून असतं. हे स्वीकारायचं की नाकारायचं